पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. ओझरडे गावचा डावकुरी आताचा खेळाडू अमोल कदम गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहत आहात. लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मैदानाच्या आतमध्ये आता अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4च्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आजचा या स्पर्धेचा डे क्रमांक 2 आहे आणि मॅच क्रमांक 3 आहे. मित्रांनो चला सामना सुरू करा आपण, कारण अजून सामने बरेचसे बाकी आहेत. वेळेअभावी पुढचे सामने हे 4 षटकांचे होतील याची आपण नोंद घ्या. एका षटकासाठी तुमच्याकडे कालावधी आहे 5 मिनिटांचा आणि आता वाजलेले आहेत 12:55 पहिला बॉल पडतोय. पहिला बॉल हो इथे पहा शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न आहे. आसिफ इनामदार स्ट्रायकर एंडला आहेत परंतु प्रत्युत्तर देऊ शकले नाही. खाली बसले होते हा फटका खेळताना परंतु प्रत्युत्तर देऊ शकले नाही. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. यानंतरची मॅच ज्या 2 संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे त्यांच्यामध्ये होईल याची आपण नोंद घ्या. सुरूर आणि त्यांच्या विरुद्ध धोम पुनर्वसन आपल्यामध्ये यानंतर मॅच होईल याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यावं लागेल असं आयोजन समितीने या ठिकाणी आमच्यापर्यंत कळवलेलं आहे. ती माहिती आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोचवत आहोत. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट चांगली होती. आसिफ इनामदार एका बाजूला आहेत. एक सिंगल धाव निश्चित मिळेल. सुरुवात दमदार केली ओझरडे वॉरियर्सच्या टीमने. अमोल कदम एका बाजूला, आसिफ इनामदार आणि ओमकार देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि ज्या प्रकारे आपण चर्चा करतोय की धावसंख्या 1 धावफलकावरती आलेली आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघी 1च धाव आलेली आहे. मॅचला पुन्हा एकदा प्रारंभ होईल. षटक क्रमांक 1चा खेळ रंगलेला आहे. sporton.in लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. 2 चॅनलच्या माध्यमातून. क्रिक लाईव्ह हाही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ही क्रिकेट स्पर्धा पाहू शकता, बघू शकता, अनुभवू शकता. एका बाजूला टॉस झाला होता आणि टॉस जिंकला होता टीम ओझरडे वॉरियर्स या टीमने आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गोलंदाजी करतोय आणि टीम सागर शेट्टी यादव मित्र समूह धनगरवाडीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती होती आणि त्यानंतर आता ओव्हर नंबर 1चा खेळ 3 बॉलचा खेळ झालेला आहे. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येतोय. बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला आसिफ इनामदार, नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार देशमुख. गोलंदाजी मार्कवरतून अमोल कदम निघतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे सोडलाय बॉल. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आसिफ इनामदार यांच्या बॅट मधून मोठा टोला. त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमा पार. षटकार. सरळ बॅटने खेळलेला आसिफ इनामदार यांचा हा टोला सीमारेषेच्या पलीकडे चाललेला आहे. स्ट्रेट हिट होती, ग्रेट हिट आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आसिफ इनामदार सुरुवातीला शांत होते परंतु आता शांत असलेला समुद्र आता खवळलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती आलाय मोठा टोला. धावसंख्या 7-0 गडी बाद. बॉल क्रमांक 5. सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकणारे अमोल कदम ओझरडे गावचे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवरतून निघतायत. हो चांगला बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. संपर्क नाही आणि ज्या अपेक्षा केली होती टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या प्रकारे वरती येईल उसळेल नाही, खाली राहिला. संपर्क नाही. डॉट आलाय. शेवटचा बॉल षटकातला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे सोडलाय. आता मिड विकेटला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय. आसिफ इनामदार यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक वाढतंय टीम धनगरवाडीचं. आता धावफलक. बॉल सीमा पार. षटकार. आसिफ इनामदार मैदानाच्या आतमध्ये धूमधडाका लावतात मोठ्या फटक्यांचा. 2 बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत आणि हाई बॉल सीमा पार गेला 6 धावेंसाठी. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिले षटक कभी खुशी कभी गम. आसिफ इनामदार काय फटका खेळला. एक पाय पुढे काढला, पायांमधला अंतर वाढवला आणि बॉल ऑन साईडला खेचला 6 धावेंसाठी. आणि षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. कमीत कमी तुम्हाला 4 गोलंदाज तुम्ही वापरात आणू शकता. हा तो फटका होता. एक पाय पुढे काढत बॉल आसिफ इनामदारांनी पाठवला होता सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. परंतु जो संघ क्वार्टर फायनलची मॅच जिंकेल त्याला उद्या सायंकाळी ठीक 4 वाजता पुन्हा एकदा खेळण्यासाठी यावं लागेल. याची पण नोंद घ्या. ओव्हर नंबर आता
2 ला सुरुवात. राकेश चव्हाण एका वेगवान गोलंदाजाचा पर्याय निवडलेला आहे. राकेश चव्हाण यांच्याकडे वेग आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. ओमकार देशमुख स्ट्राईक वरती येत आहेत आणि जी अपेक्षा केली असेल की टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या उसळीने बॅटवरती येईल त्या उसळीने येऊ शकला नाही, खाली राहिला. म्हणजे कधी कधी तुम्हाला अनइक्वल बाउन्सही खेळपट्टीमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे कसरत ही फलंदाजांना करावी लागेल. कधी बॉल खाली राहतात, कधी बॉल उसळतात. बॉलवर तयार राकेश चव्हाण. 8व्या बॅटचा फटका, लॉंग ऑफला खेळाडू, लांबी पडली, कमी मिळाली. टीम ओझरडे वॉरियर्सला विकेटची हमी. धक्का क्रमांक पहिला धनगरवाडी या टीमला. ओमकार देशमुख इथे माघारी. 8व्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकार देशमुख यांनी केला, परंतु 8व्या बॅटचा स्ट्रोक फसला, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच पूर्ण केली आहे अक्षय शिळीमकर यांनी आणि आपलंही योगदान या विकेटमध्ये दिलंय. राकेश चव्हाण आले गोलंदाजी मार्गवरती. संघाला पहिली विकेट त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. 13 वरती पहिला धक्का पहा. अक्षय शिळीमकर मोकळा श्वास घेतला असेल, कारण पहिल्या प्रयत्नामध्ये झेल निसटला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांना कॅच पकडता आलेला आहे. राकेश चव्हाण चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये करतायत, परंतु एका बाजूला आसिफ इनामदार आहेत, हेही विसरून चालणार नाही. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अमोल सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. क्रमांक 3 वरती आक्रमकता आहे त्यांच्याकडे. अमोल सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत, कारण ओमकार देशमुख आउट होऊन माघारी गेलेले आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया का? दोन्ही संघांना विनंती करूया. राकेश चव्हाणने चांगली गोलंदाजी केली, खास करून 2 बॉल हाताळले. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. एक गडी घारत केलाय. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती राकेश चव्हाण. वेगावरती स्वार होणारा हा खेळाडू आहे गोलंदाजी मार्गवरती. आतापर्यंत दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा राकेश चव्हाण यांचा आहे चांगला. मैदानाच्या आतमध्ये अमोल सूर्यवंशी स्ट्रायकरला तयार. इथे पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आता उसळतोय. बॅटला घेऊन गेले, परंतु संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलाय. धाव आता कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. तब्बल 3 बॉलच्या पाठीमागे राकेश चव्हाण यांनी अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये आणि कौतुक करावं लागेल. वाखाडण्याजोगी गोलंदाजी, काटकसरीचं षटक, परंतु धनगरवाडी या टीमला आता धाबा कुटाव्या लागतील. अमोल सूर्यवंशी स्ट्रायकरला तयार. ऑन साइडला बॉल खेळलाय, परंतु धाव किती मिळेल? डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. एका धावेसाठी 1 पेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. षटक क्रमांक 2 राकेश चव्हाण चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, दाहकता या सर्व काही गोष्टी या खेळाडूंनी अंमलामध्ये आणल्या आणि आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. एका बाजूला अमोल सूर्यवंशी हे नुकतेच आलेले आहेत, ज्यांनी 2 बॉल खेळत 1 धाव आतापर्यंत बनवलेली आहे. आसिफ इनामदार 6 बॉल खेळत असताना 13 वरती बॅटिंग करतात. त्याच्यामध्ये 2 षटकार. हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. या षटकातले अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि कुठेतरी निश्चित थोडीशी दुखापतग्रस्त पाहायला मिळतात राकेश चव्हाण, कारण वेगवान गोलंदाज म्हटलं की बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि राकेश चव्हाण वेगवान गोलंदाज आहेत. कुठेतरी पायाला त्यांच्या वेदना होत आहेत आणि कुठेतरी ज्या गोष्टींची आपण चर्चा करतोय, ओझरडे वॉरियर्ससाठी चिंतेची बाब असेल, कारण राकेश चव्हाण सारखा गोलंदाज आणि त्या गोलंदाजाच्या पायाला थोड्याशा वेदना होत आहेत. सर्व खेळाडू त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि प्रत्येक जण राकेश चव्हाण यांची विचारपूस करतोय, कारण ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत बॉल टाकलेले आहेत, चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे राकेश चव्हाण यांना मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं टीम ओझरडे वॉरियरच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. राकेश चव्हाण पुन्हा तयार.
हो, यावेळेला उसळणारा बॉल, बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला. वन फ्रॉम दी ओव्हर असे पंचांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे, त्यामुळे आता इथून पुढे काळजी घ्यावी लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. बॉलर तयार. बॅटिंगमध्ये अमोल सूर्यवंशी. अमोल सूर्यवंशी यांनी हा बॉल उचलला आणि साइड स्क्रीनच्या बाजूने पाठवलाय. कृष्णा नदी पात्रामध्ये सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. टीम सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी या टीमसाठी बॉल सीमारेषा पार. अमोल सूर्यवंशी यांचा वार. षटकार सरळ बॅटने समोरच्या बाजूला बॉल पाठवून दिलाय 6 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये अमोल सूर्यवंशी यांचं आक्रमण सुरू झालं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या आता पुढे सरसावती 21 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अमोल सूर्यवंशी जोरकस फटका खेळला आहे. एका बाजूला 21 धावा धावफलकावरती येत आहेत. आसिफ इनामदार 6 बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करतायत तब्बल 13 वरती. अमोल सूर्यवंशी 4 बॉलच्या पाठीमागे 8 वरती बॅटिंग करतायत. चला घाई करा. प्रत्येक षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण नोंद आणि दक्षता घ्या. आता ओव्हर नंबर 3 साठी ओझरडे गावचे ऑलराऊंडर खेळाडू तरुण सोनावणे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. षटक क्रमांक 3 सांभाळतील. अनेकदा त्यांनी पॉवर प्लेची षटकं हाताळलेली आहेत, परंतु आता ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी तरुण सोनावणे गाव ओझरडे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. आणि बॅटिंगमध्ये आसिफ इनामदार ज्यांनी चांगला खेळ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी काही धावा सेव्ह केल्या कारण बॉल पाठीमागे जाऊ दिला नाही. मुकेश शिंदे मिडॉनला चांगले फिल्डिंग करतायत. सिंगलच मिळते. आणि तरुण सोनावणे यांना जर तुम्ही पाहिलं ना तर गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली त्यांची पाहायला मिळते. तरुण सोनावणे पुन्हा तयार गोलंदाजी मार्गवरतून. क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि झेल निसटलेला आहे. जीवनदान मिळतंय अमोल सूर्यवंशी यांना. आणि त्यानंतर आणखीन एक धाव इथे मिळेल. म्हणजे या बॉलच्या पाठीमागे 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया, जिथे एकही धाव नव्हती. जर झेल पकडला गेला असता तर, परंतु झेल काय पकडता आलेला नाहीये. 2 धावा या ठिकाणी क्षेत्ररक्षक खर्च करतायत. टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरसावतीये आणि जाऊन पोहोचलीये तब्बल 24 धावा एक गडी बाद. अमोल सूर्यवंशी यांना जीवनदान मिळालं. या अगोदर त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला आहे, त्यामुळे या गोष्टी ओझरडे वॉरियर्सला टाळाव्या लागतील. 8व्या बॅटने फटका, जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा उपद्रव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दाखवलेला आहे. माफ करा, एका बाजूला आसिफ इनामदार यांच्या बॅटमधून हा मोठा टोला आलाय आणि आसिफ इनामदार यांचा मोठ्या फटक्यांचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हाय बॉल पाठवला सीमा पार. धावा मिळतील. या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. आसिफ इनामदार चांगले ऑलराऊंडर आहेत धनगरवाडीचे, परंतु एका बाजूला ओझरडे गावचे एक चांगले ऑलराऊंडर तरुण सोनावणे. ओ आता आपली लकब दाखवताना मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकलेला आहे. या षटकामध्ये फक्त एकच मोठा फटका खर्च केलाय. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा हेलकावे देत आतमध्ये आला. डॉट आलाय. षटक क्रमांक 3 बॉल क्रमांक 5. हाय बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. आसिफ इनामदार यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. आसिफ इनामदार मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग करतायत. या बॉलची कहाणी आसिफ इनामदार यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. वैयक्तिक 26 वरती बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल तरुण सोनावणे तयार होतील. संघाला दुसरी विकेट हवी आहे टीम ओझरडे वॉरियर्स या टीमला आणि हा संघ दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे. बॉल पुढे सोडला. एक पाय पुढे काढलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे, त्यांच्यापासून बॉल दूर आहे. हाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी एक फोटोजेनिक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना धनगरवाडीचे आसिफ इनामदार यांनी खेळलेला आहे. फुटवर्क चांगला होता. एक पाय पुढे काढला. बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले आणि बॉल पाठवला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 40 एक गडी बाद. तरुण सोनावणे यांनी तब्बल 19 खर्च केले या ओव्हरमध्ये.
आणि मैदानाच्या आतमध्ये आसिफ इनामदार 11 बॉल 30 धावांचा खेळ उभा केलेला आहे. चांगली बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आसिफ इनामदार. काय फटका खेळलाय, फुटवर्क चांगलं होत्या फटक्याच्या पाठीमागे आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. असं म्हणतात अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, तो शोधावा लागेल ओझरडे वॉरियर्स या टीमला. आणि पुन्हा एकदा ज्यांनी षटक क्रमांक 2 मध्ये विकेट घेतली होती अशा खेळाडूला पुन्हा एकदा आणलेला आहे, जो षटक क्रमांक 2 मध्ये ओझरडे वॉरियर्ससाठी संकट मोचक बनला होता, त्यालाच पुन्हा एकदा आणलेला आहे. आता पुन्हा एकदा व्हावं लागेल. आता तारणहार गोलंदाजी मार्कवरती एका वेगवान गोलंदाजाला बोलवलेला आहे. वेगावरती स्वार होणारा ओझरडे वॉरियर्सचा राकेश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 साठी. चला थोडीशी आपण घाई करूया, दोन्ही संघ आपण वेळ घेत आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला अमोल सूर्यवंशी 5 बॉलच्या पाठीमागे, त्यांनी बनवलेल्या धावा आहेत 10. पॉइंटच्या डोक्यावरतून फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला तर क्लिअर केलंय. बॅकअप साठी खेळाडू आले, स्ट्रायकर एंडला फेक होतीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होतील. क्षेत्ररक्षणामध्ये नितीन कदम यांना आपण पाहिलं, बॅकअप साठी आले आणि बॉल अगदी त्यांनी लगेच बॉलची फेकी केली. षटक क्रमांक 4 चा खेळ. अमोल सूर्यवंशी पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवरतून राकेश चव्हाण. आपटलाय बॉल, दिशा दिली आहे, डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक वरती कोण आलंय तर आसिफ इनामदार स्ट्राईक वरती आलेले आहेत. ही जमेची बाजू आहे टीम धनगरवाडीसाठी, कारण आसिफ इनामदार यांची बॅट मैदानाच्या आत तळपलेली आहे. अनेक मोठे फटके त्यांनी या ओव्हरमध्ये खेळलेले आहेत. बॉलर तयार राकेश चव्हाण. पाठी ओढला बॉल, उसळी प्रदान केली आहे. पंचाने सांगितलं की हा वाईड आहे, हा पुन्हा टाकावा लागेल. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. म्हणजे राकेश चव्हाण यांना आता या गोष्टीसाठी काळजी घ्यावी लागेल, दक्षता घ्यावी लागेल, कारण त्यांनी एक बाउन्सर जो ओव्हरला तुम्ही हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. फटका सी कॉर्नरला खेळलाय, लांबी कमी पडली आहे आणि फलंदाज आसिफ इनामदार यांना जावं लागेल माघारी. 12 बॉल खेळताना आसिफ इनामदार यांनी धाबा बनवल्या तब्बल 30 आणि जावं लागतंय माघारी. 11 बॉल 30, 1 चौकार, 4 षटकार, 272च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे धनगरवाडीच्या आसिफ इनामदार यांनी. 11 बॉल मध्ये धाबा कुठल्या 30 जातील माघारी. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती. माघारी जाताना त्यांनी एक ड्रिल करून दाखवले की हा फटका अशा रीतीने खेळला गेला होता, परंतु लांबी कमी पडली आणि सी कॉर्नरला एक चांगला झेल इथे कंप्लीट केलेला आहे. फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं आणि जावं लागलं माघारी. आणि राकेश चव्हाण पुन्हा एकदा, संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला होता त्यावेळेस संघाला महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे. आसिफ इनामदार जात आहेत माघारी. फटक्यातली लांबी कमी पडली आहे आणि मोबदला भोगावा लागलाय, तो म्हणजे विकेटने. एक वेल जज कॅच इथे पकडलेला आहे. अमोल कदम चांगला झेल पूर्ण केलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सूरज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, इथे डॉट आलेला आहे. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय आणि गोलंदाजीमध्ये तुमचा बोलबाला पाहायला मिळतो काय, हे राकेश चव्हाण यांनी प्रखरतेने या बॉलच्या पाठीमागे दाखवलेलं आहे. एखादी विकेट किती महत्वाची असते आणि ती महत्वपूर्ण विकेट राकेश चव्हाण यांनी टिपली आणि डॉट बॉल टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 44, 2 गडी बाद, 44. शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडला सूरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः राकेश चव्हाण बॉलच्या खाली, झेल पूर्ण करतील. आणखीन एक धक्का. टीम सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी या टीमला फलंदाज सूरज इथे माघारी. आज सूरज मोठा खेळ करू शकले नाही, किंबहुना स्वतःचं खातं उघडं करू शकले नाही. आणि इथे पहा, हा फटका फसला, बॉल हवेत उभा राहिला. राकेश चव्हाण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलच्या खाली आले, झेल पूर्ण केला. धक्का क्रमांक धनगरवाडी टीमला 3रा दिलाय आणि 3 धक्के जर कुणी दिलेत ना तर ते नाव आहे राकेश चव्हाण. राकेश चव्हाण यांनी आतापर्यंत 3 फलंदाज माघारी पाठवले. चला टॉस साठी या.
वैभव सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. राकेश चव्हाण 3 फलंदाज त्यांनी आतापर्यंत गारद केले. 11 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 12, म्हणजे इकॉनॉमी फार चांगली राहिली. बॉलर तयार. शेवटचा बॉल. शेवटचाही बॉल राकेश चव्हाण यांनी चांगला टाकलेला आहे. षटक क्रमांक मित्रांनो 4चा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी या टीमने बनवलेले आहेत धावा 44, गडी गमावलेले आहेत 3. ऐकूया या स्पर्धेचं एक टायटल सॉन्ग. अनुश्री चषक आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री. थँक्यू. त्याचबरोबर या ठिकाणी लोणंदचे स्टार क्रिकेटर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. तुषार शेठ मुनगे आणि त्याचबरोबर भानदाजी शेळके यांच्या ठिकाणी आगमन आहे. यांचे स्वागत आपण करूया. अंतिम षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजीच्या रनवेवरती टीम ओझरडे वॉरियर्स या टीम कडून आकाश फरांदे ओव्हर नंबर 5 साठी आलेले आहेत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. पहिला मॅच संघ जिंकलाय त्यांना विनंती आपण या. टीम सुरूर आणि टीम धोम पुनर्वसन टॉस साठी रिपोर्टिंग करा. ओव्हर नंबर 5 सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. सिंगल प्राप्त होईल, परंतु आता फलंदाजांना मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. ज्यावेळेस आसिफ इनामदार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते त्यावेळेस धावसंख्येचा वेग वाढला होता आणि त्याच प्रकारचा वेग आता मैदानाच्या आतमध्ये वाढवावा लागेल टीम धनगरवाडी या टीमला. आकाश फरांदे येत आहेत. ओझरडे गावचे एक ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. एका बाजूला वैभव, एका बाजूला अमोल सूर्यवंशी. अमोल सूर्यवंशी हे क्रमांक 3 वरती आलेले फलंदाज आहेत. बराचसा वेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय, परंतु आता इथून पुढे आक्रमण करावं लागेल. धावा कुटाव्या लागतील. चला थोडीशी आपण घाई करूया का. आकाश फरांदे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरतून. फटका चांगला खेळाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषा चिरतोय बॉल तलवारीच्या धारेने. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. आता किती पंच त्या ठिकाणी पाणी करतायत आणि हा षटकार आहे. काय फटका खेळलाय. वैभव सूर्यवंशी टिपिकल वैभव सकपाळ टिपिकल फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार फ्लॅट पॅरलल बॉल सीमा पार. चला यानंतरची मॅच थोडासा फेरबदल आहे. फ्रेश मॅच होईल. एका बाजूला स्वर्गीय निलेश शेठ गाडवे लोणंद आणि त्याचे विपक्ष निगडी. तुम्हाला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. खोल टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. साइड स्क्रीनच्या वरतून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावींसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आहे 55 धाबा 3 गडी बाद. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. वैभव सकपाळ यांची बॅट तळपली शेवटच्या ओव्हरमध्ये. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल आकाश फरांदे यांना, कारण कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांना आपण विनंती करूया. निगडी विरुद्ध लोणंद. फुल टॉस बॉल योग्य न्याय देऊ शकले नाही. मिडॉनला खेळाडू आहेत. बॉलवरती येतील. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटकातला आणि डावातला शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धनगरवाडीने बनवलेली आहे. धावा 56. 3 गडी बाद. तुम्ही पाहताय अनुश्री चषक, जिल्हा सातारा, तालुका वाई आणि गाव पसरणी.
सोडून दिलेला बॉल. पंचांनी सांगितलं की आकाश परांदे यांना तो पुन्हा टाकावा लागेल. आकाश परांदे यांनी 5 बॉल टाकले, 13 खर्च केलेले आहेत. एका बाजूला अमोल सूर्यवंशी 8 बॉल 14 आणि वैभव सकपाळ 5 बॉल 11. हा खेळ मैदानाच्या आतमध्ये या जोडीने केलाय. आकाश परांदे पुन्हा निघतील. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, खेळाडू बॉलच्या खाली आले, झेल होऊ शकला नाही. सिंगल मिळालेली आहे. 58 धावा धावफलकावरती येत आहेत. विजयासाठी बनवायच्या आहे. टीम ओझरडे वॉरियर्स या टीमला 59 धावा. सत्र क्रमांक 2 साठी आहे धावसंख्येचं गुणोत्तर. टॉस करूया. टॉस मध्ये आवाज आहे अनिकेत कामटे सरांचा. थँक्यू. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक. चला टॉस साठी रिपोर्टिंग करतोय. खऱ्या अर्थानं यानंतरची महत्वाची मॅच बिग बॅटल. एका निलेश शेठ गाडवे 11 लोणंद, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे टीम सातारा तालुक्यातली अर्थात निगडी टीम. दोन्ही संघांचे कॅप्टन लगेच टॉस साठी टॉस का बॉस मध्ये या. बंटी महांगडे यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. बंटी महांगडे आणि रामा आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. टॉस बिग बॅटल आहे. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. रामा यांना देखील विनंती आहे, आपण लगेच टॉस का बॉस मध्ये दाखल व्हायचंय. मोहित काकडे या सर्व मान्यवरांना विनंती, आपण टॉस साठी या. कॅप्टन ऑफ लोणंद टीम अनुश्री चषक 4 यशस्वी दर्जेदार आणि दैदिप्यमान पर्व, आणि या पर्वाचा टॉस केला जातोय. एका बाजूला टीम निगडी संघाचे कॅप्टन विकी भंडलकर, तर दुसऱ्या बाजूला लोणंद टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. टॉसचा केला जाईल कॉल लोणंद टीमच्या माध्यमातून. बंटी मांगडे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. टेल इज द कॉल. येस टेल. लोणंद टीम काय सांगाल, काय डिसिजन असेल? बॉलिंग. प्रथम क्षेत्ररक्षण करताय. खऱ्या अर्थानं अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 आणि 4 यशस्वी पर्व आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि टुर्नामेंट बद्दल काय सांगाल? स्पर्धा ही खूप छान पद्धतीने चाललेली आहे. आम्ही या स्पर्धेसाठी खूप दिवस वाट पाहत होतो. आज ती आमची इच्छा पूर्ण झाली. आम्ही या स्पर्धेमध्ये आमचा सगळ्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न. सर्वप्रथम क्रीडांगणाबद्दल काय सांगाल? एक चांगली खेळपट्टी आणि त्यासोबत एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजन तर खूप सुंदर झालेलं आहे. खेळपट्टी सुंदर आहे. आपल्या समवेत विकी भंडलकर जुळत आहेत. निगडी टीम साठी सातत्यपूर्व खेळत असतात. SGPL, STPL आणि ओपनच्या टुर्नामेंट मध्ये, या खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूला आपण पाहत असतो. आणि सर्वप्रथम टॉस जर जिंकला असतं तर काय केलं असतं? सर्वप्रथम टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायचे, काय रणनीती असेल विशेष, कारण समोर लोणंद सारखा तगडा संघ आहे. बॅटिंग लाईनअप आमचा 1 ते 8 पर्यंत आहे, चांगला आहे, काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही. स्पर्धेबद्दल विशेष काय सांगाल? स्पर्धा दरवर्षी चांगल्यारीत्या पार पडते. राजू शिर्के साहेब यांचे वाई तालुक्यात 1 नंबर स्पर्धा पार पडते आणि आम्ही आवर्जून वाट बघत असतो. ही स्पर्धा ह्या वर्षी खेळली तर पुढल्या वर्षी कधी येईल त्या आवर्जून वाट बघत असतो आणि चांगलं नियोजन असतं. निश्चित दोन्ही संघांना देऊया आपण मनापासूनच्या शुभेच्छा. बेस्ट लक टीम लोणंद आणि त्याचप्रमाणे बेस्ट लक टीम निगडी टीम. टॉसची माहिती अशी आहे, टॉस जिंकला टीम स्वर्गीय निलेश गाडवे 11 लोणंद या संघानं, आणि प्रथम कळवलं आम्ही करू गोलंदाजी. यानंतर आपण सेकंड इनिंग मध्ये जातोय.
जिथं मॅच रंगली आहे, अर्थात ओझरडे वर्सेस टीम स्कोर आहे धनगरवाडी. आणि या मॅचचा धावता वार्तांकन ऐकूयात व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सन्माननीय निलेशजी मर्डेकर सर यांच्या माध्यमातून. थँक्यू अनिकेत सर, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत टॉस मध्ये ऐकलेला आहात. मॅचला होते सुरुवात. आसिफ इनामदार गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी आलेले आहे. टीम धनगरवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू एका बाजूला निखिल तांगडे आणि आकाश फरांदे ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये जी आक्रमक आहे ओझरडे गावची मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. आकाश फरांदे ऑलराऊंडर खेळाडूच्या कॅटेगरीमध्ये आज आपण त्यांना गोलंदाजी करताना पाहिलं. आक्रमकता आहे, या हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आकाश फरांदे आणि एका बाजूला आसिफ इनामदार. एकामेकासमोर दोन्ही खेळाडू इनफॉर्म. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे लाईन मिस करून बसतायत पंचांकडे हलकीशी अपील केली. आसिफ इनामदारकडे वेग आहे आणि पहा टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसले आकाश फरांदे. डॉट आलाय. धाब आता कोणती बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. एका बाजूला ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे आणि बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती आसिफ इनामदार. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, बॅट वरतून आलेली आहे. डॉट येतोय. धाव आता कोणतीही मिळत नाहीये. 2 बॉल लागोपाठचे डॉट टाकलेले आहेत. सुरुवात आसिफ इनामदार यांनी नावाप्रमाणे केली आहे. आसिफ इनामदार यांच्या गोलंदाजी लकब आहे. आपण फलंदाजी त्यांची पाहिली होती की धडाकेबाज राहिली, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात करून दिली. परंतु एका बाजूला ओझरडे गावचा आक्रमक फलंदाज आकाश फरांदे यांनी बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, परंतु सिंगलच धाव मिळेल कारण गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. बॉलवरती फटका एका धावेचा आलाय, परंतु मनोबल वाढवणारा फटका होता आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होतीये. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. आसिफ इनामदार यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे ज्या प्रकारे अमोल कदम यांनी डावाची सुरुवात ओझरडी वॉरियर्सला करून दिली होती ना, त्याच प्रकारची काहीची सुरुवात आसिफ इनामदार संघाला करून देत आहेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपच्या जाऊन पोहोचतील का, तर नाही. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. एक पेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही कारण पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे. तब्बल 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. आसिफ इनामदार यांनी अद्यापही फलंदाजांना आक्रमण करू दिलेलं नाहीये. बांधून ठेवलेला आहे आक्रमक जोडीला. 4 बॉल या पठ्ठ्याने टाकले. अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत 2. धनगरवाडीचा आसिफ इनामदार. एका बाजूला ओझरडे गावचा आक्रमक फलंदाज आकाश फरांदे तयार. बॉल क्रमांक 5. बॅटची आतली कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. एका धावेसाठी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आसिफ इनामदार. काय गोलंदाजी केली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता या धनगरवाडीच्या खेळाडूंनी अंमलामध्ये आणलेली आहे आणि या नामवंत खेळाडूंना बांधून ठेवलंय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. आसिफ इनामदार पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. 8व्या बॅटने फटका तर खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. थोडीशी गडबड झाली. सिंगल प्राप्त होतीये. आकाश फरांदे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे 4 बिनगडी बाद. म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 55 आणि येणारे बॉल 24 बॉल 55 ची गरज आहे. तुम्ही पाहत आहात अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. एक चांगलं क्रीडांगण आहे. पसरणी गावचं हे क्रीडांगण आहे. कृष्णेच्या काठी असणारे क्रीडांगण आहे. 2 खेळाडू कक्ष, खेळाडूंना बसण्यासाठी 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून होत आहे. प्रगल्भाचं व्यासपीठ आहे. मान्यवरांची रेलचेल आहे. प्रत्येक मॅचला सामनावीराचा पुरस्कार आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होत आहे. तालुका हाफ, 1 गाव 11चा हाफ, खुला गट आणि गाव अंतर्गत प्रीमियर लीग अशा प्रकारचं असणारं या स्पर्धेचं स्वरूप आहे. आकर्षक ट्रॉफीज अशा प्रकारे आपण या स्पर्धेचा उल्लेख करूया. त्याचबरोबर लाखांची पारितोषिक आहे क्रिकेट स्पर्धेला आहे कारण पहिला पुरस्कार हा ₹1,00,000 आहे. अशी असणारी ही क्रिकेट स्पर्धा अनुश्री चषक राजू शेठ शिर्के यांच्या कन्येच्या नावाने. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. सूरज सुजल आहेत माफ करा गोलंदाजी मार्कवरती.
सुजय गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. पहिला बॉल तर चांगला टाकलेला आहे, एक सिंगल धाव त्यांनी खर्च केलेली आहे. निखिल तांगडे हे पहिल्यांदा स्ट्राईक वरती येत आहेत या हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये, परंतु सुजलने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आज फलंदाजांचे मनसुबे उधळून लावले गोलंदाजांनी. आणखीन एक बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव इथे प्राप्त होईल. वाखाडण्याजोगी गोलंदाजी टीम धनगरवाडीची आहे, कौतुक करावं लागेल, कारण अद्याप एकही मोठा फटका फलंदाजांना खेळू दिलेला नाहीये. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, दोन्ही पॉवर हिटर आहेत, परंतु ओझरडे गावच्या या दोन खेळाडूंना शांत ठेवलेलं आहे आणि त्याचं श्रेय जात आहे टीम सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी या टीमच्या गोलंदाजांना. बॉलर सुजल पुन्हा तयार. ऑन साइडला आता मिड विकेटला पहिला मोठा फटका येतोय. 17 क्रमांक 2चा ओझरडे गावच्या निखिल तांगडे यांच्या बॅट मधून आलाय षटकार. आहे शरीरावरचं नियंत्रण चांगलं. अनिल माने यांनी हा झेल पूर्ण केलाय. बॉलर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरतून सुजल. शेवटचे बॉल, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बॉल क्रमांक 5 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमोल कदम. ओझरडे गावचे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती हा बॉल डॉट आलाय. आता चांगलं कमबॅक केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये सुजल यांनी, कौतुक त्यांचंही करावं लागेल. अमोल कदम जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत ओझरडे गावचे, मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. षटकातला शेवटचा बॉल. सुजल गोलंदाजी मार्गवरतून निघतायत. वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे इथे साधता आलेली नाहीये. सिंगल धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 13. आता विजयासाठी बनवायच्या आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये समीकरण आहे 46 धावांचं. 18 बॉल 46चा थरार अजूनही या डावामध्ये बाकी आहे, त्यामुळे आता इथून पुढे गिअर बदलावा लागेल. बॅटिंग करताना विजयाचा घाट जर आता पार करायचा आहे टीम ओझरडे वॉरियर्स या टीमला, तर गिअर बदलावा लागेल. एखादी 4 व्हीलर किंवा एखादी गाडी ज्यावेळेस घाट सेक्शन मधून जाते ना, त्यावेळेस आपल्याला तिचा गिअर बदलावा लागतो आणि आता तेच इथे काम करावं लागेल. एका बाजूला टीम मीटिंग बोलवलेली आहे. टीम धनगरवाडी 11ने ओव्हर नंबर 3 साठी कुणाला बोलवायचं, कारण कमीत कमी 4 गोलंदाज तुम्हाला उपयोगात आणायचे आहेत. त्यांचा वापर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. ओव्हर नंबर आता 3 साठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आसिफ इनामदार यांना बोलवलेलं आहे, कारण आसिफ इनामदार यांनी पहिले षटक हाताळलं होतं. अवघ्या 4च धावा दिल्या होत्या आणि त्याच कारणाने की काय पुन्हा एकदा आसिफ इनामदारचा पर्याय निवडलेला आणि टीम देखील आसिफ इनामदार यांच्याकडेच गेली, कारण षटक क्रमांक 3 साठी त्यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. एका बाजूला अमोल कदम, तोला मोलाचे खेळाडू, दोन्ही ऑलराऊंडर. आता या बॉलवरती मोहर लागेल ती फक्त एका सिंगल धाब्यांची. फटका चांगला होता, धाव 1 मिळेल, परंतु मनोबल वाढवणारा फटका होता, कारण ज्यावेळेस एखादा बॉल तुम्ही बॅटच्या अगदी मधोमध घेताना
त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, वाढतो आणि तो इथे निश्चित वाढला असेल अमोल कदम यांचा. परंतु डाव सावरावा लागेल, एका बाजूला धावा कुटाव्या लागतील. या पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल आली आहे. आसिफ इनामदार, एकही मोठा फटका आसिफ इनामदार यांनी आतापर्यंत खर्च केला नाहीये. कटली अँब्रोज हे असे खेळाडू होते ज्यांनी 100 टेस्ट मॅच मध्ये एकही षटकार खाल्ला नव्हता. खोल टप्प्याचा बॉल, खेळाडू येत आहेत, लॉंग ऑफला खेळाडू आहेत. आतापर्यंत या आसिफ बद्दल जर आपण चर्चा केली ना, तर या आसिफने एकही मोठा फटका खर्च केला नाही. रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी. नॉन स्ट्रायकर एंडला धावलेले आहेत फलंदाज आकाश फरांदे आणि ऑन फील्ड पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. आणि प्रत्यक्षात आता त्याची पाहणी केली जाईल की आकाश फरांदे जे डेंजरस एंडला धावलेले आहेत ते सेफ आहेत की नाही. बॅट्समन आकाश फरांदे OUT आउट. काही मनाने साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा एका बाजूला पहा आकाश फरांदे डेंजरस एंडला धावले आणि आज 5 धावा बनवून ते माघारी गेलेले आहेत. आणखीन एक संघाने महत्वाचा गडी गमावलेला आहे ओझरडे वॉरियर्स टीमने. परंतु अक्षय शिडीमकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. परंतु यावेळेला हा बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील बॉलच्या पाठीमागे 4. से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर, बॉल सीमा पार, षटकार. DJ Web in the mix. एकच वादा एका बाजूला अमोल कदम यांचं आक्रमण सुरू झालं. षटकातला शेवटचा बॉल, ओ भन्नाटवे गेस्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड, अमोल कदम माघारी. येत आहेत आणि अमोल कदम सारखा फलंदाज या ठिकाणी त्रिफळाची धोन माघारी जातोय. आसिफ इनामदार, काय बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर बॅटने बॉलची आतली कडा घेतली, बॉलने बॅटची आतली कडा घेतली आणि बॉल सरेस्टनवरती आदळलेला आहे. मिस हिट आणि त्यानंतर अमोल कदम माघारी गेलेले आहेत. आता बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये धावा 33. मॅच अजूनही जिवंत आहे. 12 बॉल 33 ची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 16 तरी बनवाव्या लागतील. अमोल कदम, एक मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये होती ओझरडे वॉरियर्स टीमची. परंतु पहा साइड अँगल स्पोर्ट ऑन लाईव्हचा, अगदी पहा या स्टॅनला टपली मारत बॉल गेलाय. 26-33 ची गरज आहे. 59चं टार्गेट आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 4 साठी आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलं जाईल. सूरज ओव्हर नंबर 4 मध्ये येतात. बॅटिंग मध्ये
नितीन कदम आणि अक्षय शेळीमकर मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आज अक्षय शेळीमकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, पंचांकडे अपील केली आहे आणि ते पहा पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही. अक्षय शेळीमकर चाललेत माघारी. आणखीन एक धक्का ओझरडे वॉरियर्स टीमला, धक्का क्रमांक 4. अक्षय शेळीमकर आउट होऊन माघारी गेले आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत तरुण सोनावणे. बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 6 वरती, 26 वरती 4. जीवन असो किंवा क्रिकेट, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपल्याला जिंकता आला पाहिजे. आणि ते आता तो डाव सावरायचा आहे तरुण सोनावणे आणि नितीन कदम या जोडीला. येणारे बॉल आहेत आता इथून पुढे 11 धाबा बनवायच्या आहेत. 33. बॉलर सूरज तयार. हाई बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरच ठेवलाय. डॉट येतोय. धाबा आता मिळत नाहीये. समीकरणामधलं अंतर वाढतंय. 10 बॉल 33 ची गरज. सूरजच्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 2 बॉल या पठ्ठ्याने डॉट टाकलेले आहेत. तरुण सोनावणे यांनाही बांधून ठेवलेला आहे. येणारे 10 बॉल 33 धावांची गरज आहे. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स है. हाई बॉल डॉट आलाय. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. इथे येतोय तो निर्धाव बॉल. 9 बॉल आता 33 धावांची गरज आहे. तरुण सोनावणे यांना लढावं लागेल. असं म्हणतात पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो, त्याला साथ घालावी लागेल. तरुण सोनावणे तयार. 8व्या बॅटने तरुण सोनावणे यांनी बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लड़ना चाहता हूं. तरुण सोनावणे यांनी ठोकला षटकार. तो अंधकार नाहीसा करतो आणि पहा या सूरजचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना. 7 बॉल 27 ची गरज आहे. एका बाजूला तरुण सोनावणे, नितीन कदम सामना खेचून आणतील का? हा शेवटचा बॉल आहे. जो संघ चांगला खेळ करेल त्या संघाची या मॅच वरची पकड मजबूत. निघालाय गोलंदाजी मार्ग वरतून सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची आतली कडा बॉलने घेतलीये. एक पेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. शेवटचे 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहे. धावा 26. एका बाजूला हारण्याची भीती तर दुसऱ्या बाजूला जिंकण्याचा आनंद. ऐकूया या मधल्या वेळेमध्ये एक छोटंसं मधुर संगीत. पर 5ला सुरुवात होते. स्ट्रायकर एंड वरती कोण आहे तर सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे नितीन कदम. प्रतिभा आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. आज त्या गुणवत्तेचं चांगलं सादरीकरण नितीन कदम यांना करावं लागेल. अंतिम षटकासाठी टीम धनगरवाडीकडून पर्याय निवडलाय. अनिल माने ओव्हर नंबर 5 साठी येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी 6 बॉल 26 चा थरार. पहिला बॉल फार महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. अनिल माने एका बाजूला, नितीन कदम. 6 बॉल 26 चा थरार. समोर खेळलाय फटका. लॉक
कृष्णा नदी पात्रामध्ये बॉल चाललाय, जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं, बॉल सीमा पार, षटकार. सीमारेषेच्या पलीकडे 5 बॉल 20 धावांची गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जीतना सोचते हो ना, कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आज अनिल माने यांना आपले इरादे मजबूत ठेवावे लागतील. नितीन कदम यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपला इरादा स्पष्ट केलाय. 5 बॉल 20 चा थरार. बॅटची कडा घेणारा बॉल, खेळाडू आहे दोन्ही फलंदाज एकाच एंडला. तरुण सोनावणे यांना यावं लागेल माघारी. 4 बॉल 20 ची गरज. लागेल. 3 बॉल 20 चा थरार. बॉलर तयार. हाही कमी गतीचा बॉल थोडासा पाठी ओढला आणि नितीन कदम यांना कमी गतीचे बॉल बांधून ठेवतात. नितीन कदम यांनी व्हेरी फर्स्ट बॉल या ओव्हरचा सीमारेषा पार पाठवला होता. आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु आता अंतर वाढलं. 2 बॉल 20. चला पुढील दोन्ही संघ मॅचसाठी तयार राहा. पुढील 2 संघ आणि तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये बसावं लागेल, याची आपण नोंद घ्या. पुढील 2 संघांना विनंती आहे. एका बाजूला षटकातले आता शेवटचे काही बॉल. आता सामना निघाला तो आता औपचारिकतेच्या दिशेने आणि या मॅच मध्ये आता एका बॉलची बाकी आहे, ती फक्त औपचारिकता. 1 बॉल 20 ची गरज आणि टीम धनगरवाडी 11 ने सामना पूर्णपणे कंट्रोल केलेला आहे. शेवटचा बॉल आणि शेवटचाही बॉल डॉट आला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे टीम सागर शेट्टी यादव मित्र समूह धनगरवाडी या टीमने. त्यांचं अभिनंदन. आणि हार्डलक टीम ओझर पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. ज्या खेळाडूनं परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून भूमिका बजावली असा धनगरवाडी टीमचा कॅप्टन आयकॉन सेनापती आसिफ इज द प्लेअर ऑफ द मॅच. आसिफ आपल्याला विनंती आपण